प्रेक्षक नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्वास हा माणसाच्या जीवनाचा, आरोग्याचा आधार असतो. परंतु आज हाच श्वास आरोग्यापासून लांब जाताना दिसतोय. म्हणजेच वाढतं प्रदूषण, धूळ किंवा वाढतं औद्योगिकीकरण याच्यामुळे माणसाला श्वसनाचे आरोग्य दूर जाताना दिसत आहे. श्वसनाचे वेगवेगळे विकार त्याच्या जवळ येत आहेत. तेव्हा याच्याविषयी विचार करणं अतिशय गरजेचं आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि आपली जीवनशैली बदलल्यामुळे श्वसनाचं आरोग्य हानिकारक होत चाललेलं आहे. म्हणूनच याचा विचार करण्यासाठी वाढतं प्रदूषण आणि श्वसनाचं आरोग्य याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण पुणे दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर संजय गायकवाड यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार मॅडम. कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. प्रेक्षक हो, डॉक्टर संजय गायकवाड हे ससून रुग्णालय आणि BJ मेडिकल कॉलेज इथे श्वसन रोग शास्त्र विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. श्वसन विकाराच्या रुग्णांना ते योग्य मार्गदर्शन करतात आणि विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करतात. तेव्हा अशा तज्ज्ञांकडूनच आज आपण जाणून घेणार आहोत वाढतं प्रदूषण आणि त्यामुळे उद्भवणारे श्वसनाचे विकार किंवा श्वसनाचं आरोग्य कसं सांभाळायचं याविषयी. डॉक्टर, जसं मी म्हटलं तसं श्वास हा आपल्या जीवनाचा आधार असतो. अगदी. आणि सध्या प्रदूषण खूप वाढतंय. बिलकुल. त्यामुळे सगळ्याच लोकांना, अगदी अबालवृद्धांपासून सगळ्यांनाच हे श्वसनाचे विकार त्रासदायक होत आहेत. मग त्याच्यात दमा असो, फुफ्फुसांचे विकार असो किंवा वेगवेगळे कॅन्सरचेही आजार असो, ते आपल्याला त्रास देत आहेत. तर याविषयी आपल्याला बोलताना तर प्रदूषण कसं आपल्याला त्रास देतं याविषयी सांगा. हा अतिशय गंभीर विषय आहे आणि महत्त्वाचा आहे. खरं. कारण जसजसे आपण भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा जो विकास पाहतो तो पुढे औद्योगिकीकरणाचा विकास झालेला आहे. आणि संपूर्ण भारत देशातच नाही तर जगभरामध्ये एक विकासाची क्रांती झालेली आहे की औद्योगिक विकास झाला. आणि जिथं पूर्वी जसा घोडे होते, बैलगाड्या होत्या, त्यानंतर मग वाहनं आली. मग वाहनं आल्यानंतर आपण बघतो की वाहन ही प्रत्येक माणसाची गरज बनली, मूलभूत गरज बनली. जसं आज आपण रोटी कपडावर मकान ह्या पूर्वीच्या ह्याच्यामध्ये त्या माणसाच्या गरजा होत्या. परंतु आत्ताच्या काळामध्ये, ज्या काळामध्ये आपण आता राहतोय, तर ह्या काळामध्ये रोटी कपडा मकान और टू व्हीलर और फोर व्हीलर गाडी हर घर में, तर हा प्रकार झालेला आहे. आणि आज म्हणजे आपण पुण्यात बोलतोय, हे पुण्यामध्ये प्रत्येक घरात 4-4 व्हेकल्स आहेत. म्हणजे जेवढे घरातले सदस्य आहेत प्रत्येक आपलं स्वतःचं एक व्हेकल वापरतोय. तर झालं काय आहे की जो तुम्ही म्हणता की आपण जो श्वास हा महत्त्वाचा घटक आहे, परंतु या हवेचं प्रदूषण करण्याला हा मानव अतिशय महत्त्वाचा जबाबदार घटक झालेला आहे. कारण त्याच्या औद्योगिक विकासाचा भाग आहे. त्याच्यानंतर त्याच्या दैनंदिन कामकाजामध्ये तो वाहनं वापरतो आणि वाहनांची गर्दी झालेली आहे. आणि पूर्वी हे पुणे शहर हे सायकलचं शहर होतं, परंतु आता हे मोटार गाड्या आणि फोर व्हीलरच्या गाड्या, ज्या मोटरसायकल आणि फोर व्हीलर्स ह्याचं शहर बनलेलं आहे. इथं तुम्हाला प्रत्येक ट्रॅफिकला कंजेशन मिळतं आणि त्या सिग्नलला जर आपण 1 मिनिट जरी थांबलेला असू आणि त्यावेळी जर आपल्या जसं रिक्षात असू किंवा टू व्हीलरवर असू, तर प्रचंड प्रदूषणाची हवा आपण आतमध्ये घेत आहे. तर नुसतं हे बाहेरचं वायू प्रदूषण नाही, तर वायू प्रदूषण हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे. म्हणजे जसं स्वयंपाकाच्या घरामध्ये सुद्धा वायू प्रदूषण आहे. जर पूर्वी पासून एक भारतामध्ये एक हे होतं की पूर्वीचं इंधन म्हणून लाकूड आणि
कोळसा वापरायचे, हो. तर चुलीवरच्या भाकऱ्या, चुलीवरच्या भाज्या आणि ह्या राहायच्या. म्हणजे भारतामध्ये मग नंतर केरोसिन आलं. केरोसिन आल्यानंतर ते फक्त शहरातल्या लोकांपुरतं ते मर्यादित राहिलं, पण गावाकडं रूरल भागामध्ये किंवा झोपडपट्टी जिथं अविकसित भाग आहे जिथे चूलच महत्त्वाची तिथं चूल महत्वाची आहे. नंतर त्या कोळशाच्या शिगडी वापरायला लागल्या. तर कोळसा, चूल, लाकडाचा जे इंधन म्हणून वापर आणि गावाकडे बघतो आणि शहरात सुद्धा बघतो आपण, म्हणजे ह्यांच्यामुळं जे होणारं प्रदूषण फार मोठ्या प्रकारचं प्रदूषण आहे. आणि जशी जशी शहरं विकसित होत गेली की औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिक विकासामध्ये ज्या फॅक्टरीज आल्या, तर त्या पद्धतीच्या फॅक्टरीज मधनं जे केमिकलचे धुराचे लोंढे बाहेर पडायला लागले, तर ह्यामुळे ते शहर प्रदूषणाला बाधक झालेले आहेत आणि प्रदूषण आरोग्याला बाधक झालेलं आहे. मुळात जी आपण श्वसनावाटे जी हवा घेतो, ते मुळात हवेमध्ये काय होतं, सुरुवातीला ज्यावेळी हे प्रदूषण नव्हतं तर हवेमध्ये शुद्ध ऑक्सिजन 21% आहे, नायट्रोजन 78% आहे आणि कार्बन डायऑक्साईड हा जो गॅस आहे तो 0.04 आहे. परंतु आज तुमचे व्हेकल जे आहेत, ज्या गाड्या आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर पासून ते सगळेच ट्रक, लॉऱ्या, डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिन, हे इतक्या मोठ्या प्रमाणावर अनेक वायू प्रदूषणाचे जे घटक आहेत महत्वाचे, तो ते पसरवत आहेत. त्यामध्ये पहा, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, लेड आहे आणि जे पार्टिक्युलेट मॅटर जे आहे 2.5 आणि 10 ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि हे इतक्या लेवलला प्रमाण जात आहे. तर दिल्ली हे जगातलं मोठं प्रदूषित शहर आहे, जी भारताची राजधानी आहे. मग त्याच्या पाठोपाठ म्हणजे कुठलंच शहर असं राहिलेलं नाही, ते सुद्धा प्रदूषणानं व्याप्त झालेले आहेत. तर सगळ्या आरोग्याला हा प्रदूषण खूप धोकादायक झालेला आहे. प्रदूषण जे आहे, धूर आहे, धूळ आहे, ह्याच्यामुळे जे श्वसनाचे विकार होत चाललेत, मग दमा असो किंवा फुफ्फुसांचे विकार असो, ॲलर्जी असो, वेगवेगळे हे जे आजार पसरत आहेत, तर हे कुठल्या पद्धतीचे आजार आपल्याला त्रासदायक जास्त ठरत आहेत? खूप अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण प्रदूषण समजून घेताना आपण बघतो की प्रदूषणाला कारणीभूत इंडस्ट्रीज आहेत, त्यामधले जे केमिकल्स आहेत आणि ते केमिकलचं धूर आहे. त्यामध्ये जशा एक तर इंडोर पोल्युशन बद्दल पण आपण थोडी चर्चा केली. तर जसं ज्या हवेमध्ये मिसळले जाणारे सगळे घटक जे मानवी व्यवहारामुळे तयार झालेले आहेत, तर मानवी व्यवहार काय आहेत की तो वाहन वापरतोय, वाहनातनं जो धूर येतोय त्याच्यामुळे हे घटक तयार आले. इंडस्ट्रीमधला जो कंबशनचा धूर आहे तो बाहेर येतोय, नाना केमिकलचा धूर येतोय. मग ते कॉटन फॅक्टरीज असली, अगदी दुसऱ्या कोणत्याही फूड इंडस्ट्रीज आहेत, काही केमिकल इंडस्ट्रीज आहेत, तर प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं ज्या ह्या प्रक्रिया चाललेल्या असतात, त्या प्रक्रियेमधनं जे उत्सर्जन होत राहतं ते वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकलचं उत्सर्जन होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे हे पोल्युटन्स आहेत ते हवेत येतात. तर हवेत आल्यानंतर जे रेस्पायरेबल पार्टिकल्स आहेत, त्यामधला जो पार्टिक्युलेट मॅटर जो 2.5 आहे, 3 मायक्रॉनच्या पेक्षा ज्याची साईज कमी आहे, तो तुमच्या श्वसन नलिकेत शेवटपर्यंत जातो. म्हणजे अगदी जिथं आपली फुफ्फुसाची जी मुख्य यंत्रणा, जिथं अल्व्हेलाई म्हणतो आम्ही मेडिकल लँग्वेज मध्ये, तर त्या एअर सॅक्स मध्ये जी एअर जाते तिथपर्यंत जाणारा जो टर्मिनल ब्रॉन्क्युल आहे, तिथपर्यंत ह्या हवेचे कण जातात. म्हणजे 10 मायक्रॉनचे कण पण खालपर्यंत जातात. पण सगळ्यात घातक जे आहेत ते 3 मायक्रॉन पेक्षा लहान कण. मग ते तिथं प्रदूषणाचे केमिकलचे कण घेऊन गेलेले आहेत. जे वायूचे जे दूषित हवा आहे त्याचे कण गेलेले आहेत. आणि त्यामुळं तिथला जो आंतरिक श्वसन यंत्रणेच्या नलिकेचा भाग आहे, तिथं रिएक्शन्स व्हायला सुरुवात होतात. तिथं रिएक्शन्स होतात, सल्फर डायऑक्साईडची रिएक्शन होते, नायट्रोजन डायऑक्साईडची रिएक्शन होते, कार्बन मोनॉक्साईडची रिएक्शन होते, कार्बन डायऑक्साईडची रिएक्शन होतात. आणि ह्या ज्या रिएक्शन्स होतात तिथे आतमध्ये, तर सूज येणे, आणि मग तिथं कॉन्स्टंटली जर हे पोल्युटेड एअर मध्ये राहिले तर पहिल्यांदा लक्षणं कळत नाहीत, परंतु हळूहळू लक्षणं दिसायला लागतात की तुमची श्वसन कॅपॅसिटी कमी झालेली आहे. तुमची जो श्वसनाची जो क्षमता होती ती क्षमता कमी झालेली आहे. ज्यावेळी पूर्वी तुम्ही एका 100 मीटर एकदम वेगानं पळत होते, पण ते 100 मीटर चालणं तर अवघड झालंय. अशा पर्यंत या त्याच्या कॅपॅसिटी कमी होतात. तर सूज येते
आणि श्वसन यंत्रणेच्या ज्या प्रतिक्रिया घडतात आतमध्ये त्यामध्ये तो भाग नॅरो होतो. बरोबर. मग हाच भाग पुढे अस्थमाला कारणीभूत ठरतो. आणि जो क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह एअरवे डिसीज जो आम्ही पाहतो की आपण म्हणतो की क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह स्मोकर्स मध्ये जास्त आहे. हा स्मोकर्स मध्ये आहे कारण ते सिगारेट स्मोकचा जो पोल्युशन आहे आत जातो तो धूर तो आत घेतातच. परंतु इतर जे धूर आहेत ते सुद्धा जसे ज्यावेळी आत जातात तर त्यावेळी सुद्धा ब्रॉन्कायटिस, क्रोनिक ब्रॉन्कायटिस जो पुढे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज मध्ये हे कन्वर्ट होतात. बरोबर. आणि अस्थमाचे वारंवार अटॅक येणे लहान मुलांमध्ये, वृद्ध व्यक्तींना सीओपीडीचा त्रास होणे आणि त्यांची श्वसनाची क्षमता कमी होणे. श्वसनाची क्षमतेमध्ये काय आहे की तुमची ऑक्सिजनची मात्रा कमी राहते, जी शरीराची गरज आहे ऑक्सिजनची ती मात्रा कमी होते. आणि जो शरीरात जो कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे जे जैविक प्रक्रियेमधनं तो बाहेर फेकला जातो उश्वासा वाटे. परंतु तो कार्बन डायऑक्साईड आतमध्ये अडकला जातो कारण त्या श्वसन नलिका बारीक झालेल्या आहेत, नॅरो झालेल्या आहेत. याविषयी आपण अजून बोलूया. या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक हो, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आजच्या कार्यक्रमामध्ये. आपण बोलत आहोत श्वसन आरोग्याविषयी आणि वाढत्या प्रदूषणाविषयी डॉक्टर संजय गायकवाड यांच्याशी. डॉक्टर, तुम्ही सुरुवातीला आम्हाला सांगितलं की प्रदूषणाच्या विविध प्रकारांमुळे आपल्याला खूप प्रकारचे श्वसनाचे आजार होतात. तर त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे PM 2.5 आणि PM 10. तर हे नक्की काय असतं आणि ह्याच्यामुळे कसा आपल्याला त्रास होतो? हा अगदी चांगला प्रश्न विचारलेला आहे, महत्त्वाचा आहे. हा सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की जे स्मोक आहे तो जो लाकूड जळलं ते नीट जर जळलं नाही प्रक्रियेत, अर्धवट जळलं तर तो स्मोक तयार होतो बाहेर. मग कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये ते जे वापरले जातात किंवा जिथं स्वयंपाकघरात वापरला जातो किंवा इंधन म्हणजे हे जे डिझेल्स आणि पेट्रोल व्हेकल्स आहेत तर ह्यामध्ये त्यामधून जो धूर बाहेर पडतो, स्मोक बाहेर पडतो, ह्या स्मोकमध्ये ते कंबशन न झालेले म्हणजे पूर्ण न जळलेले पार्टिकल्स बाहेर येतात. वेगवेगळे त्यामध्ये गॅसेस आहेत आणि ते जे पार्टिकल्स आहेत, जे कण आहेत ते मायक्रॉनच्या साईजमध्ये आहेत. आणि जे घातक मायक्रॉन आपण बघतो की जे मोठ्या साईजचे असतात 10 मायक्रॉन पेक्षा जे जास्त आहेत तर ते फिल्टर आउट होतात. म्हणजे आपल्या शरीराचीच रचना अशी आहे, नाकापासून ते श्वसन नलिका जी आहे आणि खाली श्वसन नलिकेतनं फुफ्फुसामध्ये हवा जाते तर तिथं एक प्रोटेक्टिव्ह मेजर असतो की त्या साईजचे मोठ्या साईजचे पार्टिकल आत जात नाहीत, परंतु फिल्टर होतात ते. परंतु जे 2.5 मायक्रॉन आहे, 10 मायक्रॉन किंवा लेस दॅन 10 मायक्रॉन हे पार्टिकल्स मात्र हानिकारक आहेत. कारण हे पार्टिकल्स आपल्या श्वसन यंत्रणेपर्यंत पोहोचतात, श्वसन नलिकेतून खाली जातात. आणि एकदा का हे म्हणजे ह्यामध्ये लेड पार्टिकल्स आहेत, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड्स आहेत. आणि हे गॅसेस तर ते एकदम आणखीन लहान ह्याच्यामध्ये कण असतात. पण ते बाकीचे पण जे कण आहेत जे 2.5 मायक्रॉनला आपण धरलेला आहे की त्या साईजचा पार्टिकल हा अतिशय घातक आहे. कारण तो पूर्ण खाली जातो, तो तिथं राहतो, तो तिथं आतमध्ये जाऊन त्या यंत्रणेत श्वसन नलिकेच्या आतल्या भागात तो स्थिर होतो तिथे. आणि तो जसा कॉन्टॅक्ट मध्ये येतो तर त्याच्यामध्ये जे प्रकारचे केमिकल्स आहेत तशा प्रकारच्या प्रतिक्रिया तिथं आपल्या शरीराचा जो सुरू होतात. मग पहिल्यांदा भाग येते सूज येणे, तिथे धुळीचे कण साठणे, त्यानंतर त्यांचा थर जमणे. आणि म्हणजे नैसर्गिक आपण जे काही पोल्युशन खूप मध्ये जे असतात लोक त्यांची फुफ्फुसं काळी पडतात. अरे बापरे. म्हणजे इतके धुळीचे कण, इतके कार्बन पार्टिकल्स आतमध्ये गेलेले असतात. तर हे जे धुळीचे कण आहेत ते आतमध्ये गेल्यावर त्या पद्धतीनं तिथं श्वसन यंत्रणेला सूज येणे, सूज आली, अलर्जिक रिॲक्शन्स तयार होणे. त्यानंतर मग हे रुग्ण ज्यांना खोकला सुरू होतो, त्यानंतर त्यांना दम सुरू होतो, कायम खोकला राहणे, स्नीजिंग, म्हणजे त्यामध्ये ज्या पद्धतीचे अलर्जन्स असतील तर त्या अलर्जन्स नुसार ज्यामध्ये जैविक अलर्जन्स आहेत म्हणजे जे अगदी
कॉक्रोचेस आणि जे पक्ष्यांची धुळी जैविक विष्ठा आहे, बर तर त्यांचे जे धुलीकण आहेत ते हवेमध्ये उडतात हो आणि ते जैविक कण आतमध्ये जातात. अरे तर जसे ते जातात त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया शरीर देतं आपलं. बर बर मग त्यामध्ये मग अस्थमा तयार होतो, मग फंगल इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. बर हे नायट्रोजन डायऑक्साईड इतका घातक गॅस आहे की त्याच्यामुळं जे शरीराच्या यंत्रणेला सूज ज्या पद्धतीने येते, बर तर तिथं तो निमोनिया तयार करायला मदत करतो. अरे बापरे म्हणजे तिथं बॅक्टेरिया आणि व्हायरसेसला मोका मिळतो, कारण तिथं जे क्लिअरन्स क्लिनलीनेस चाललेला असतो तो मंदावलेला असतो. बर म्हणजे श्वसन यंत्रणेमध्ये जे हे कण येतात ते बाहेर टाकण्याची प्रक्रिया असते, बर परंतु ती प्रोटेक्शन प्रक्रियाच खराब करून जाते. आणि ती खराब झाल्यानंतर मग हे हवेतले जे बॅक्टेरियाज आहेत, बर हजारो बॅक्टेरियाज, हजारो प्रकारचे व्हायरसेस आहेत, खरे मग त्याचं इन्फेक्शन होतं. यामध्ये लहान मुलं आणि वयस्कर लोक, माणसं तर ते ज्यादा अफेक्ट होतात, बर कारण त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी कमी असते असते खरे आणि मग निमोनिया म्हणून येतात हे केसेस. तर हे जे काही प्रदूषणाचे जे प्रकार आहेत आणि क्रोनिक इफेक्ट ज्यावेळी आपण म्हणतो की ह्या प्रदूषणामध्ये क्रोनिक ब्रॉन्कायटिस होणे बर आणि छाती फुगत जाणे, हो त्यामध्ये हवा अडकते, श्वासाची जी हवा आहे ते आत घेताना प्रतिरोध असतो, हो परंतु आत गेलेली हवा पण नीट बाहेर येत नाही. हम्म तर त्यामुळे श्वासन जे फुफ्फुसं फुगतात, हो तर हे लोक नंतर रेस्पिरेटरी फेल्युअरकडे जातात, अरे बापरे ज्यामध्ये त्यांना कायम मग पुढं जसं की मग दवाखान्याची गरज सुरू होते. बरोबर आहे एक पिरॅमिड सारखं आहे. मग तुमचं एकदा त्या पोल्युशन मध्ये तुम्ही राहायला लागले की आयुष्यमान कमी हे धरूनच चालायचं. हो तुम्ही नैसर्गिक शुद्ध हवेच्या ठिकाणी राहिला तर जे दीर्घ आयुष्य जगणार आहेत, हो त्या दीर्घ आयुष्यातलं 10% आयुष्य तुमचं प्रदूषणामुळे कमी होत आहे. बरोबर आहे तर हा प्रकार पुढच्या अगदी क्रोनिक एक्सपोजरला हा पुढे येतो. मग काही लोकांना प्रदूषणाच्या इफेक्टमुळे त्यांना जो आधी आजार असतो, दम्याचा आजार आहे, वारंवार दम्याचे अटॅक येणे हो आणि रुग्णालयात जाऊन भरती व्हावं लागणं, अरे काही लोकांना ICU ची गरज लागते, बर ऑक्सिजन सपोर्ट लागतो. बर त्यानंतर काही जे COPD चे पेशंट आहेत ते आपण बघतो, जसं वातावरणात प्रदूषणाची पातळी वाढली तर त्यांचे जे ॲक्यूट एक्झासर्बेशन म्हणतो ते प्रकार वाढतात आणि ते प्रकार जसे वाढले की तो रेस्पिरेटरी फेल्युअरकडे जातो, बर त्याला सुद्धा ICU लागते. म्हणजे ह्या लोकांचं दवाखान्यात भरती व्हायचं प्रमाण वाढतं. त्यानंतर ICU सारख्या क्रिटिकल केअरची गरज त्यांना लागते बर आणि नंतर काही पेशंटला तुम्हाला घरी ऑक्सिजन द्यावा लागतो, बर कारण ते तेवढ्या प्रमाणात त्यांचं ऑक्सिजन घेण्याची खरंय ताकदच कमी झालेली असते, बरोबर आहे ती प्रक्रियाच काम करत नाही, म्हणजे थोडक्यात या इतका डॅमेज होतो. श्वसन मार्गावाटे आपण जे श्वास घेतोय तर त्यातला जो कचरा आहे तो आतमध्ये साठला जातो. अगदी 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 त्याचे दुष्परिणाम त्याचे वेगवेगळ्या दुष्परिणाम पद्धतीने आपल्याला होत आहेत. दिसतात. मग दमा, ॲलर्जी ह्याच्याबरोबर तुम्ही जे सांगितलं की ब्रॉन्कायटिस सारखे क्रोनिक ब्रॉन्कायटिस, मोठे आजार त्यानंतर मग आम्ही COPD मध्ये आम्ही 2 प्रकारचे बघतो की तो जो एम्फेझिमा म्हणतो की ज्यावेळी ते फुफ्फुस फुगलं जातं, कारण त्या टर्मिनल ब्रॉन्कसला जी सूज आली त्यामधनं हवा कशी तरी श्वासाच्या आत जाते, हो परंतु आतली हवा जे उस्सासाठी बाहेर यायला आहे ती येत नाही, नाही ती आतमध्ये अडकते. बरं. आणि जसे जसे प्रत्येक श्वासाला अडकत जाईल तसं तसं ते भाग जसा फुगा आपण फुगवतो हो तसे ते फुगत जातात खरंय खरंय आणि मग हे रुग्ण त्याला बाधित ठरतात. आता ह्यामध्ये आपण बघतो की ज्यावेळी हे रुग्ण ऑलरेडी आहेत, परंतु ज्यावेळी होळीचा सण येतो, बर दिवाळी येते आणि होळीला आपण काय करतोय की अग्नी तयार करतोय, त्यामध्ये लाकडं, गौऱ्या, शेणाच्या गौऱ्या आणि ते होळीची पूजा म्हणून प्रत्येक जण आनंदात, लहान मूल, कुटुंब, तुम्ही तासभर जरी त्या भागात असाल तर ते कंबशन पूर्ण नसतंय, कार्बन मोनॉक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, स्मोक आहे, इतर पार्टिकल्स आहेत, तर ते पूर्ण श्वासावाटे आत जात आहेत, खरंय ज्यामध्ये लहान मुलं आजारी पडणार आहेत, मोठी माणसं पण आजारी पडणार आहेत आणि जे दम्याचे पेशंट आहेत त्यांना तुम्हाला दवाखान्यातच न्यावं लागेल. खरंय खरंय जे COPD चे पेशंट आहेत त्यांचे पंप तुम्हाला ज्याचे डोस जास्त लागणार आहेत, बरोबर आहे तर ह्या पद्धतीनं हे दुष्परिणाम होतात. जैविक प्रदूषणामध्ये पहा की जे निमोनिया होतात हो
आता त्या पक्ष्यांची विष्ठा, आता ते पिजन आहेत, कबूतर सगळीकडे त्याचे मोठे थवेच्या थवे राहतात, पण त्यांची विष्ठा त्यांना खायला घातलं, पण त्यांची विष्ठा, त्यांच्या पंखाचे कण जे हवेत पसरतात आणि ते ड्राय झाल्यानंतर हवेत उडत असतात. ते कण हवेत उडतात, ते श्वासास वाटे येतात. म्हणजे हवेचं प्रदूषण फक्त केमिकल करत नाही, हवेचं हे जैविक प्रदूषण सुद्धा आहे. आणि जैविक प्रदूषणामध्ये हे इतके घातक आहेत की त्यामध्ये म्हणजे आम्ही असं बघतो की फुफ्फुसाला सूज येणे, फुफ्फुसाला सूज आल्यानंतर जे निमोनायटिस होतो, निमोनिया होतो, ते एक वेगळ्या प्रकारचा निमोनिया होतो. आणि त्या निमोनियानंतर त्या निमोनियानंतर त्या फुफ्फुस फायब्रोसिस होऊन जातं. म्हणजे त्या पेशंटला अँटीफायब्रोटिक ड्रग द्यावे लागतात आणि इवन पुढं जाऊन त्याचं जर फुफ्फुस पूर्ण खराब झालं तर लंग ट्रान्सप्लांट पर्यंत वेळ येते. अरे बापरे, म्हणजे इतके घातक दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. याविषयी आपण अजून बोलणारच आहोत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आजचा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत डॉक्टर संजय गायकवाड यांच्याशी. डॉक्टर, आपण विविध प्रकारच्या वाहनांच्या धुराविषयी बोललो, त्याच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाविषयी बोललो, किंवा केमिकल फॅक्टरीतनं जो निघणारा धूर आहे त्याच्याविषयी बोललो. पण सध्या सगळीकडे बांधकाम खूप वाढतंय. तर बांधकाम हा खूप मोठा विषय आहे आणि त्याच्यामुळे प्रदूषणाची समस्या देखील वाढते. तर त्यातनं निघणारे जे धुळीचे कण आहेत किंवा बाकीचे प्रदूषणाचे कण आहेत, त्याचा कसा आपल्या श्वसनावर परिणाम होतो? जशी जशी शहरं मोठं व्हायला लागली तसं तसं बांधकाम वाढली, कन्स्ट्रक्शन खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. तर कन्स्ट्रक्शन्समध्ये बघू आपण तर त्यामध्ये सिमेंटचा वापर केला जातो, नंतर जमिनीची खुदाई होते आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे त्यामध्ये जे मेटल कटिंग आहे, म्हणजे वाळूचा वापर आहे वेगवेगळ्या पद्धतीनं, सिमेंटचा वापर आहे, इतर आणखीन प्लास्टर्स आणि बाकीच्या गोष्टी केमिकल्स आहेत. तर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं प्रदूषण आहे. आता त्याच्यावर महानगरपालिकेचे कंट्रोल्स असतात, तिथली प्रदूषणाच्या कंट्रोलच्या गाईडलाईन्स त्या दिलेल्या असतात, परंतु सगळीकडेच त्या नीट पाळल्या जातात किंवा असं नाहीये. तर तो एक मोठा प्रदूषणाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये सिमेंट हा इतका घातक आहे की ते म्हणतो आम्ही सिलिका म्हणतो त्यामध्ये, किंवा जी डस्ट आहे, इव्हन जी डस्ट, तर ही डस्ट आहे ते लहान पार्टिकल्स जे आपण पुन्हा बोलू की जे रेस्पायरेबल पार्टिकल्स आहेत ते आतमध्ये जातात. ते सिलिका सिमेंट मधली ती पण आतमध्ये जाते आणि ह्यामध्ये एक सिलिकॉसिस नावाचा आजार असतो. तो एक ह्या इंडस्ट्रीच्या ह्याच्यानुसार बांधकाम इंडस्ट्रीमध्ये आपण बघतो तो होतो सिलिकॉसिस. तर म्हणजे फुफ्फुसामध्ये फायब्रोसिस होणे आणि आतमध्ये वेगवेगळे छोटे छोटे फायब्रोसिसचे नोड्यूल्स तयार होतात. त्यामध्ये ते त्या रुग्ण टीबीला पण प्रोन होतात, त्यांना टीबी होऊ शकतो. त्यानंतर मग जे ॲस्बेस्टॉसचा सुद्धा वापर केला जातो, तर त्या ॲस्बेस्टॉसमध्ये सुद्धा त्याचे जे कण आहेत ते रेस्पायरेबल कण आत जातात आणि ॲस्बेस्टॉसिस होतं. आता तुमच्या टाइल्स, फ्लोअरला टाइल्स लावले जातात, टाइल कटिंग, तर हे मार्बल्स, टाइल्स, तो जो कडप्पा म्हणून एक काय आहे तो एक प्रकार त्यामध्ये, तर ह्याचे जे कटिंग्स असतात, पॉलिशिंग असतात, तर त्यामधनं अनेक प्रकारचे कण बाहेर उडत असतात. आता जे कामगार आहेत तर त्यांना म्हणजे आपल्या राष्ट्रीय गाईडलाईन्सनुसार लेबर गाईडलाईन्स आहेत, लेबर कमिशन आहेत, त्यांच्या गाईडलाईन्स आहेत की पर्सनल प्रोटेक्टिव्ह मेजर्स त्यांना दिले पाहिजेत. आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह मेजर्समध्ये त्यांनी हेल्मेट वापरावं, डोळ्याला चष्मा गॉगल असावा, त्यानंतर नाकाला मास्क असावा. आता त्या मास्कमध्ये तुम्ही कुठल्या लेवलला, कारण त्या हायर डेन्सिटीमध्ये काम करतात, कारण तिथं जे बाहेर प्रदूषण आहे पण त्याच्या कामाच्या ठिकाणी प्रदूषणाची पातळी ही 50% 100% जास्त असते. म्हणजे त्याची लेवल खूप हायर लेवलला असते. म्हणजे तो तासभर जरी त्यांनी त्या वातावरणात काम केलं तर त्याला तो धोका जास्त होऊ शकतो. आणि अशा वेळी आपले सगळे मजदूर आपण बघतो की ते 8-8, 10-10 तास काम करतात. तर हे पुढं हे वेगवेगळ्या श्वसनाच्या विकाराचे रुग्ण बनतात. सिलिकॉसिस आहे, फायब्रोसिस आहे, निमोनिया आहे, अस्थमाचे आजार आहेत आणि सीओपीडी असेल, कारण ते स्मोकिंग पण करतात. आता त्या स्मोकिंग आणि ह्याच्यामुळं
स्मोकिंगमुळे तर ऑलरेडी श्वसन यंत्रणा खराब होत जाते. होतेच. तर ह्या पद्धतीनं ह्या धुळीला ते हे घातक ठरतात. मध्ये एक होतं की अनेक टन सिमेंट वापरलं जातं बर. आणि त्या इतका सिमेंटचा वापर होत असताना ते हवेमध्ये पसरत असतं. मला वाटतं बांधकामातच कलरिंग जे दिलं जातं, रंगकाम केलं जातं, अगदी. तर त्या रंगकाम करतानाच्या ज्या वासांचा, त्या फ्युम्सचा सुद्धा त्रास होतो बिलकुल या बिलकुल. म्हणजे कामगारांना. त्यामध्ये सुद्धा जे रेस्पायरेबल पार्टिकल्स केमिकल्स आहेत हो. की त्यामध्ये ते आर्सेनिक आहे, बाकीचे केमिकलचे पार्टिकल्स आहेत, बरोबर. ते श्वसनावाटे आत जातात आणि तसे निमोनिया तयार होणे, ब्रॉन्कायटिस होणे, अस्थमाचे अटॅक्स येणे आणि श्वसनाचे जे विकार आहेत की ते क्रोनिक बनत जातात. म्हणजे हे अॅक्यूट तर होतातच, परंतु ते नाना विकार वर्षानुवर्ष त्यांचे चालत राहतात. पण ह्यांचं शेवटची परिणिती जी बघतो ह्या पोल्युशन मधली की आयुष्यमान कमी होणे. म्हणजे तुमचे जे तुम्ही स्वच्छ हवेच्या ठिकाणी जितके राहाल, स्वच्छ चांगल्या ठिकाणी काम करत आहे, जिथं हवेचं प्रदूषण कमी, शुद्ध हवा घेत आहे, तर तिथं तुमचं आयुष्यमान चांगलं राहणार आहे. बरोबर आहे. परंतु प्रदूषित हवेमध्ये ह्या लोकांचं आयुष्यमान कमी होतं, त्यांना वेगवेगळे श्वसनाचे विकार होत राहतात आणि ते जसे आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये बोलतो की ते डिसीज मॉर्टॅलिटीज वाढतात, मॉर्बिडिटीज वाढतात, त्याच्या आजारपण येतात आणि आजारात हे काही लोक मृत्यू पावतात. काही जण स्मोकिंग करतात किंवा सिगरेट ओढणं, हुक्का, तर या ज्या सवयी आहेत याच्यामुळे त्या माणसाला तर त्रास होतोच. बिलकुल. पण त्याच्या सोबत जो माणूस असतो, ज्याला आपण पॅसिव्ह स्मोकर असं म्हणतो, तर त्याला तर अजूनच जास्त त्रास होतो. बरेचदा त्यांनाही कॅन्सर सारखे आजार, दुर्धर आजारांना सामोरं जावं लागतं. बिलकुल. तर याविषयी काय सांगाल मला? अगदी हा व्यक्तिगत, आता आम्ही ज्यावेळी रुग्णची तो आल्यानंतर त्याची हिस्ट्री घेतो, तर त्याच्यात आम्हाला मॅन्डेटरी आहे की बाबा तुझ्या सवयी काय आहेत. तर स्मोकिंग ही सवय अशी घातक सवयी आहे. यामध्ये काही लोक बिडी ओढतात, जे कामगार वर्ग आहे तो बिडी ओढतो. आता बिडी हे तेंडू लिव्ज मध्ये, सुक्या वाळलेल्या तेंडू पानामध्ये तंबाखू, रॉ टोबॅको असते. आता ही टोबॅको पूर्ण कंझ्युम होत नाही, जळत नाही ती, पण तो ज्या पद्धतीनं जळते तर ते बिना फिल्टर सगळे केमिकल आत जातात. त्यामध्ये जेवढे तंबाखूमध्ये हजारो टॉक्झिन्स आहेत. अरे बापरे. आणि त्यामध्ये काही जे बेन्झोपायरिन आणि पायरिन ग्रुप मधले बरेचसे आणखीन केमिकल्स आहेत. तर हे केमिकल्स लंग कॅन्सर तयार करतात. बरोबर. म्हणजे सुरुवातीला आपण म्हणतो की बाबा फक्त खोकला आला, थोडा ब्रॉन्कायटिस झालं, पण तो तिथं थांबत नाहीये ना. त्याची सवय जी स्मोकिंगची हॅबिट किती आहे, तो पुढं क्रोनिक ब्रॉन्कायटिस मध्ये COPD ला जाणार आहे. काही रुग्ण हे कॅन्सरला बाधित होतात, लंग कॅन्सर होतो. आणि आता ह्यामध्ये फिल्टरवाली सिगरेट आता नंतर आल्या. पूर्वीचे जे ब्रँड होते बिना फिल्टरचे सिगरेट होते, नंतर फिल्टर सिगरेट. तर फिल्टरवाल्या सिगरेट मध्ये जो वडणारा आहे तो त्या फिल्टर मधून दूर वडतो, परंतु त्याच्या शेजारी बसलेला जो आहे, जो स्मोकिंग नाही करत, तो स्मोकिंग करत नाही, पण तो जो स्मोक घेणार आहे, ती सिगरेट जळताना जे बाहेरचा जो धूर आहे आणि ह्याने सोडलेला धूर, हे दोन्ही धूर तो घेत असतो. आणि जो बाहेरच्या वलय, जो सिगरेटचा कव्हर असतो, त्याचं वलय जळत असतानाचा जो आहे ना, त्याच्यामध्ये 10 ते 20 पट टॉक्झिन्स त्यामध्ये असतात. आणि ते टॉक्झिन्स त्या पॅसिव्ह स्मोकर मध्ये जातात. म्हणजे एक वेळ ते सिगरेट वडलेल्याला 10% चान्स आहे की त्याला कॅन्सर होईल, पण जो पॅसिव्ह स्मोकर आहे त्याला सुद्धा लंग कॅन्सर होऊ शकतो. गरोदर स्त्रीनं तर स्मोकिंगच्या जवळ जायचंच नाहीये. म्हणजे तिनं स्वतः स्मोकिंग करायचं नाही, किंवा घरामध्ये जर पुरुष कुठला स्मोकिंग करत असेल, कारण ते त्या अर्भकावर पण परिणाम होत असतात. म्हणजे त्या स्मोकिंगचे इफेक्ट, म्हणजे तो प्रीमॅच्युअर बेबीज म्हणून जन्म घेतात किंवा लो बर्थ वेट बेबीज म्हणून, कारण त्याची डेव्हलपमेंट पूर्ण होत नाही. मग इतक्या प्रमाणावर ते पॅसिव्ह स्मोकिंगचा इफेक्ट आहे. परंतु ज्यावेळी आम्ही आता काही केसेस मध्ये बघतो, ही COPDची महिला का केस येते बाबा, ती तर स्मोकिंग करत नाही, पण सांगते की मग तिचा नवरा स्मोकिंग करतो आणि ती घरातच असते. आणि मग त्यांच्या घरी मग चूल पण असते. म्हणजे जे एक बायोमास जाळलं जातो, जे लाकूड आहे ते जाळलं जातं, कोळसा जाळला जातो, त्यामुळे नंतर त्याच्यातच हा तंबाखू हा पण प्रकार आहे. बरं, तंबाखू नुसतं तर काही लोक बिड्या वाढतात, परंतु मिसरी भाजणारे आहेत ना, ज्या महिला आहेत त्या तंबाखू भाजतात,
काही पूर्ण भासतात, काही अर्धवट भासतात आणि त्या पद्धतीने ते कंबशन दूर बाहेर येतो. मग ह्यांना मिसरी लावायची असते. मिसरी लावल्यावर ते टोबॅको आतमध्ये जाते, तो हृदयावर होणारा इफेक्ट, श्वसन यंत्रणेवर किंवा तोंडातल्या म्युकोसावर होणारा इफेक्ट वेगळा. परंतु जी स्मोक मधनं आलेलं टॉक्झिन्स आहे ते फुफ्फुस, श्वसन यंत्रणा, हृदयाची यंत्रणा ह्याच्यावर काम, त्याचा परिणाम होतो. या ठिकाणी प्रेक्षक हो, एक छोटीशी विश्रांती घेऊया. पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये इंडोर पोल्युशन आपण ज्याला म्हणतो, घरातल्या घरात होणारं प्रदूषण, याविषयी आज आम्हाला सांगा. सगळ्या परिवारातल्या सदस्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की आपण आपल्या घरात इंधन कोणतं वापरताय. कारण घरातलं इंधन जर अजूनही आपण LPG गॅस वगैरे वापरत नसाल, तर इतर जर काय वापरत असाल, जसं चूल आहे किंवा पाणी तापवायचे बंब आहेत. आम्ही इथं पुण्यामध्ये बघतो की ठीक आहे, त्याच्या घरी गॅस वगैरे आहे, त्याला वाटतं गरम पाण्याला मला बंब पाहिजे. मग ते सकाळी 7 वाजता 6 वाजता लाकडं कोळसा टाकून बंब पेटवतात. तर त्याच्या घरातनं मोठा धुराचा लोट वाहत असतो. तर हे चूल आहे, लाकूड आहे, कोळसा आहे, भुसा आहे लाकडाचा, हे जे प्रदूषण आहे हा एक स्वयंपाकघरातलं प्रदूषण. त्यामध्ये एक तर आपण बघतो की स्वयंपाकघराला व्हेंटिलेशन नीट नसतं, तर त्याची डेन्सिटी खूप मोठ्या प्रमाणात आतमध्ये राहते. त्याची जी म्हणजे मल्टीफोल्ड, अगदी त्याचं 10% तर तिथं 50% धोका जास्त वाढतो. तर त्या पद्धतीनं त्याची डेन्सिटी जास्त राहते. त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने आणखीन एक बघू की ज्यामध्ये घरामध्ये रंगकाम काढलं, घर स्वच्छ करायचंय, तर त्या भिंती खरवडल्या जातात, भिंती साफ केल्या जातात. त्यामध्ये जिथं ओलावा आहे ज्या भिंतींना, तिथं फंगस, बुरशीचे प्रकार ते तिथं असतात, त्याचे कण हवेत जातात आणि त्यामुळं ज्या लहान मुलांना अस्थमा, निमोनिया होणे हा प्रकार घडतो. बरोबर. तुम्ही रिनोव्हेशनला घर काढता, ही इंडोर पोल्युशन मध्ये रिनोव्हेशनला ज्यावेळी घर काढता त्यावेळी तुम्ही फॉल सिलिंग टाकत असता, वेगवेगळे केमिकल्स वापरत असता, वेगवेगळ्या बाकीच्या गोष्टी, फर्निचर बनवता. तर फर्निचरचा सुद्धा बनवताना जो तो लाकडाचा भुसा आहे, कचरा आहे, तो हवेत उडत असतो, हा पण घातक असतो. आता त्याच्या पुढे जाऊन आपण म्हणू की ठीक आहे, आमचं रंगकाम वगैरे खूप आधी झालेलं आहे, आता काही लोकांना त्या इलेक्ट्रिक वर चालणार नाही, मग ते मच्छर अगरबत्ती लावतात. तर मच्छर अगरबत्तीचा धूर हे जणू काही एक व्यक्ती जर 100 सिगरेट ओढत असेल त्या लेवल पर्यंत पोल्युशन त्या एका मॉस्किटो कॉइलचं होतं. म्हणजे तो किती मोठ्या घातक प्रमाणात इंडोर एअर पोल्युशन आहे. आणि जसं इलेक्ट्रिक वरचे पण जे मॉस्क्युलो रिपेलंट आहे, तर त्यामधले ते केमिकल्स जे निघतात तो सुद्धा फ्युम्स असतात. त्या फ्युम्स सुद्धा ते श्वसनावाटे जातात, दमा आजार, ब्रॉन्कायटिस आणि श्वसनाचे एक्झासर्बेशन्स दम्याचे आणि COPDचे होत राहतात. बरोबर. तर हे घातक आहे. जेव्हा आपण कचऱ्यासाठी नियोजन करण्यासाठी जे कामगार काम करत असतात, आपले मित्र काम करत असतात, तर त्यांना या प्रदूषणामुळे सुद्धा त्रास होतो. कचऱ्याच्या ज्या फ्युम्स येतात त्यातनं, तर आपण ओला कचरा, सुका कचरा वेगळा करा, तो वेगळा ठेवा, असं जे सांगितलं जातं, तर याच्या बाबतीतलं आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. जिथे जिथे नगरपालिका आहेत किंवा ग्रामपंचायत आहेत सुद्धा, तर तिथले कर्मचारी हे सकाळीच कामाला लागलेले असतात. तर तो जो ज्या ठिकाणी सामुदायिक कचरा टाकलेला असतो तो कचरा गोळा करतात आणि ती घंटा गाडी काही ठिकाणी फिरते जे कचरा गोळा करायला. तर ओला कचरा आणि सुका कचरा, सुक्या कचऱ्यामध्ये काय आहे ना, प्लॅस्टिक्स वगैरे येतं, तो प्लॅस्टिक सुद्धा घातक आहे. तर हे प्लॅस्टिक बाजूला झालं पाहिजे. त्यानंतर जो ओला कचरा आहे ह्यामध्ये सगळा हा मास आहे, बायोलॉजिकल मास आहे, तो सुद्धा वेगळ्या पद्धतीनं तो डिस्पोजलला गेला पाहिजे. आता मी पाहतो की हे कर्मचारी आपला लांब काठीचा झाडू असतो आणि कचरा रस्त्याच्या साईडनं गोळा करत असतात, पालापाचोळा असतो, पक्ष्यांची घाण पडलेली असते, आणि म्हणजे भारतातलं मी अजून म्हणजे एक बघितलं आणि मला ते आज सांगणं वाटत की आपल्या ह्याच्यामध्ये पब्लिक प्लेसेसमध्ये गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणं, थुंकणं, तंबाखू खाऊन थुंकणं, तर हे
थुंकत असतात लोक, आणि तो कचरा ज्यावेळी ड्राय होतो तर त्याचे कण हवेत उडतात. तर ह्याच्यामध्ये पहा की नाना प्रकारचे, म्हणजे जे जर टीबीचा रुग्ण असेल त्यांनी थुंकलेला आहे, तर जंतू जीवित आहेत ना, ते हवेच्या कणातनं वर आलेले आहेत. अजून आपण टीबी मुक्त भारत अजून स्वप्न बघतोय की तो पूर्ण व्हावा. म्हणजे ह्या 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन आहे. म्हणजे हे कर्मचारी आहेत, त्यांना प्रोटेक्टिव्ह यंत्रणा म्हणजे मास्क द्यावेत, त्यांना शूज असावेत, त्यांच्या हातात ग्लोव्ज असावेत, डोळ्याला चष्मा असावा. तर जिथं त्या हे प्रोटेक्टिव्ह मेजरच्या गाईडलाईन्स आहेत, पण त्या मला पाळलेल्या दिसत नाहीत. आणि त्या प्रमाणात तिथं कचरा हे गोळा करताना त्या कचऱ्याची विविध प्रकारचा कचरा असतो, तर त्याचे दुष्परिणाम बिलकुल ह्यांचा कर्मचाऱ्यावर दुष्परिणाम होतो. आणि त्या भागात मॉर्निंग वॉकला जाणारे हा झाडू मारतोय तर जवळजवळ 1 किलोमीटर धुळीचं थर आहे ना. बरोबर आहे. कुठली राहिली ती मॉर्निंग वॉक, म्हणजे हेल्थसाठी गेला पण तिथं तुम्ही धुळीकण घेऊन आत आले, असं पण आहे. सध्या व्यायामाची जागृती खूप झालेली आहे आणि तुम्ही जसं म्हणालात तसं मॉर्निंग वॉकला बरेच लोक बाहेर पडत असतात, तर त्यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? मी बिलकुल सांगेन की तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहे ते शक्यतो मैदान असावं, किंवा जिथं असेल तिथं कचरा काढण्याचं काम चाललेलं नसावं. कारण हे ज्यावेळी झाडू मारतात, कारण ते खराटा असतो, लांब काटे असते, तो पूर्ण तो परिसर मध्ये धुळीकणचं सांग, तर स्वच्छ ठिकाणी त्यांनी जावं. गार्डन्स आहेत बऱ्याचशा, आता गार्डन्स ग्राउंड्स आहेत, ते ह्या ठिकाणी जावं जिथं कुठलाही जाळ नाही किंवा कुठलाही धूर नाही, प्रदूषण नाही, अशा ठिकाणी हे करावं. तर हे सकाळच्या लवकरच्या वेळी हे मिळू शकतं. पण जेव्हा एकदा वाहनांची वर्दळ सुरू झाली की मग मात्र प्रदूषणाची पातळी वाढत जातं. आणि या प्रदूषणापासून स्वतःला वाचवायचं असेल तर योग्य जागा बघूनच व्यायाम करणं गरजेचं आहे, कारण व्यायाम सुद्धा गरजेचा आहे. अगदी 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 याविषयी आपण अजून बोलणारच आहोत. प्रेक्षक हो, खूप छान चर्चा चालू आहे वाढतं प्रदूषण आणि श्वसनाचं आरोग्य याविषयी. डॉक्टर संजय गायकवाड यांच्यासोबत आपण बोलत आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात. आपण बोलत आहोत डॉक्टर संजय गायकवाड यांच्यासोबत श्वसनाचं आरोग्य या विषयावर. डॉक्टर, आपण वाढतं प्रदूषण जे आहे त्याच्यासोबतच जगायला शिकलं पाहिजे. प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न तर केलाच पाहिजे. आपली सामाजिक जबाबदारी म्हणूनही त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आपल्या परीने तरी प्रदूषण कमी होत आहे ना. पण यासाठी, प्रदूषणापासून वाचण्यासाठी काय आपण उपाय करावेत आपल्यासाठी किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी? अगदी हा खूप महत्त्वाचा आणि लक्षात घेण्यासारखा हा प्रश्न आहे आणि हे प्रत्येकाने विचार करावा. मी यामध्ये सांगेन की स्वतःचं पहिलं प्रोटेक्शन आहे. ज्यावेळी तुम्ही एअर इंडेक्स बघावी की बाबा आपल्या ज्या ठिकाणी राहतो तिथं पोल्युशनची लेवल किती आहे, तर तशा पद्धतीनं आपण मग बाहेर पडताना आपल्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी जो मास्क आहे, तर मी इथं सांगेन की N95 मास्क, साधा सर्जिकल मास्क तुम्हाला तितकं प्रोटेक्शन देणार नाही. N95 मास्क हा वापरावा की ज्यामध्ये चांगली फिल्टर्ड एअर तुम्ही आत घ्याल. तर ती थोडी सवय आपण लावली पाहिजे. काही ठिकाणी काही म्हणजे विकसित शहरं पाहतो ते बिलकुल त्यांचा मास्क हा जसं आपण बाहेर पडताना आपला हात रुमाल असतो जवळ, तसं त्यांचा मास्क हा बरोबर घेऊन, म्हणजे पेहरावातला एक भाग अशा पद्धतीने ते वापरतात. तो एक भाग झाला. आपण स्मोकिंग करत असाल तर आमच्याकडे आम्ही क्लिनिक चालवतो, म्हणजे स्मोकिंग सिजेशन क्लिनिक. तर निश्चित आमच्याकडे ज्या आपल्या डॉक्टरांकडे जाऊन आपण सल्ला घ्यावा, आमच्याकडे यावं, तर आम्ही मदत करतो क्विट स्मोकिंगसाठी. आपण सिगरेट आणि तंबाखूच्या सवयी मोडण्यासाठी आम्ही त्यामध्ये मदत करतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे दुसरा जो भाग आहे की जी सामुदायिक जबाबदारी काय आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत ते तुम्ही वापरा. म्हणजे वाहनांची संख्या कमी करा. म्हणजे घरामध्ये आता मुलगा मुलगी कॉलेजला गेली, चल तुला मी गाडी घेऊन देतो, मग ते कॉर्पोरेशनच्या बसेस आहेत, आता मेट्रोची लाईन फिरवलेली आहे, सायकल आहे, तर आपण त्या पर्यायी वाहनांचा वापर करावा. आणि आता सरकारनं ज्या इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आणि बसेस ह्या काढलेल्या आहेत, तर त्यामध्ये झिरो इमिशन
किंवा झिरो पोल्युशन बरोबर आहे. लेवलचं ते व्हेकल्स आहेत. खरंय. तर अशा पद्धतीनेचे व्हेकल वापरावेत. हम्म. जुन्या गाड्या वापरू नका. आणि काही रिक्षावाले वगैरे बघतो जे अगदी म्हणजे डिझेल महाग झाले म्हणतो त्यामध्ये तो रॉकेल टाकतो. हम्म. मग काही ट्रक लॉऱ्या ह्या टेम्पो माल वाहतूक वगैरे काय धूर सोडत असतात. हो. आणि म्हणजे प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक पोलीस कंट्रोलला नाहीये ना. नाही येऊ शकत. तर ही व्यक्तिगत जबाबदारी आहे की तुम्ही किती लोकांचे जीव धोक्यात घालणार आहेत. तर ह्या पद्धतीचे जे व्यवहार आहेत हो. ते करू नयेत. हो. ज्या पेट्रोल आणि डिझेलवरच्या वाहनांची संख्या कमी व्हावी, इलेक्ट्रॉनिक वरच्या वाहनांची संख्या जास्त व्हावी, हो. आणि कन्स्ट्रक्शन साईट्सवर चांगला कंट्रोल असावा. काही लोक म्हणजे घरं सोडून जातात हो. की जिथं हे कन्स्ट्रक्शन वर्क खूप प्रदूषण चाललेलं खूप आहे आहे. आणि त्यांच्या कुटुंबातले सगळेच लोक आजारी पडत आहेत. सगळे लोक आजारी पडत आहेत. ते लोक घरं सोडत आहेत. आणि आता हे फ्लायओव्हर वगैरे झाले, काही लोक आज असे बाधित झालेले आहेत की त्यांच्या घराच्या म्हणजे मधल्या पॅसेजमधनं सगळ्या सोसायटी रस्ते आहेत ते, आणि वाहनं वाहत आहेत, खूप वाहनं वाहत आहेत. अरे बापरे. तर त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. आता हे काही लोक आता निवड करतायत शहराच्या बाहेर कुठेतरी राहायला जावं, पण त्याला ट्रान्सपोर्ट करणं येतच ना. व तो प्रवासामध्ये जर 1 तास असेल हो. आणि तो 2 व्हीलरचा असेल प्रवास किंवा ऑटो रिक्षाचा आहे, प्रदूषण होणारच आहे. प्रत्येक जण काय एसी कारमध्ये किंवा एअर कंडिशन व्हेकलमध्ये फिरू शकत नाही. फिरू शकत. तर बरोबर आहे. त्याला तो त्रास होऊ शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे कटाक्षाने. संख्या वाहनांची संख्या कमी व्हावी, खरंय. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावेत. त्यानंतर जे सर्टिफिकेट चेक केलं जातं की तुमचं वाहन प्रदूषण मुक्त आहे का, PUC सर्टिफिकेट घ्या, चेक करा. वाहनांचा मेंटेनन्स ठेवा. आणि स्मोकिंग, फटाकडे, केमिकलचे फटाकडे आपण उडवतोय, तो धूर कमी करा. त्यानंतर होळी आली तर तुम्ही कुठंतरी एक सार्वत्रिक एक ठीक आहे छोटं एक काहीतरी करा, तर ते हवेचं प्रदूषण खूप होणार आहे. प्रतिकात्मक करावं, प्रतिकात्मक त्याचा वाऊ करावं. करू हा, नये त्याचं जास्त. मोठं स्वरूपात काही एवढं करू नये. म्हणजे तुमच्या घरात जर 4 सदस्य आहेत तर प्रत्येकाने 10-10 झाडं, अशी 40 झाडं तुम्ही लावा. आणि तुम्ही म्हणजे तो हिशोब द्या निसर्गाला असा वाढदिवस की बाबा साजरा हे करावा. आम्ही आमचं जे ऑक्सिजन वापरला त्याच्या बदल्यात आम्ही ही झाडं लावलेली आहेत. खरंय खरंय. हा खूपच महत्त्वाचा आणि उपयोगी असा विचार आहे जो आज तुम्ही दिलेला आहे. डॉक्टर, तुमच्याकडे जे रुग्ण येतात या श्वसन विकारांना घेऊन, तर त्यांची साधारण काय लक्षणं असतात जी आपल्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवावी की ही लक्षणं दिसली तर मी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे? अगदी महत्वाचं आहे की तुम्हाला कसलाही ताप नाही पण खोकला येतोय, बर नंतर ठसका लागतोय, बर चालताना दम लागायला लागलेला आहे. बर ताप आला तर इन्फेक्शन आहे, म्हणजे त्यामध्ये कम्युनिटी ॲक्वायर्ड निमोनिया किंवा वेगवेगळ्या व्हायरसच्या साथी असतात, त्यामुळे होत असतो. परंतु खोकला आणि दम लागणे हे इतकं महत्वाचं आहे की तुम्ही जे तुमच्या बरोबर ज्याला तो आजार नाही तो माणूस रप फास्ट चालतो, परंतु ज्याला दम लागलाय तो 10 पावलं चालल्यावर थांबतो, धाप लागते. तर हे एक लक्षण आहे, ते ओळखावं. आणि ज्याला दम्याचा आजार आहे, त्याच्या छातीमध्ये स्विंग आवाज येतो, आणि तो ज्यावेळी ह्या पोल्युशन मध्ये जातो त्याने ओळखावं की मला हे सहन होत नाही, त्यापासून मी दूर जावं. तर त्याला अस्थमाचं त्यांनी डायग्नोसिस करून घ्यावं, उपचार घ्यावेत. आणि स्मोकिंग करणाऱ्यांनी स्मोकिंग सोडण्याची शपथ घ्यावी, आपलं स्वतःचं फुफ्फुस स्वच्छ ठेवावं, आणि कुटुंबातील व आपल्या वर्कप्लेसमध्ये आपले जे मित्र आहेत, सहचारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचंही आरोग्य जपावं. खरंय खरंय. डॉक्टर, अशा आजारांसाठी सरकारी काही योजना असतात का? आता सरकार ह्याच्याबद्दल सर्वेच करत आहेत, जागृती करत आहे, आणि प्रत्येक हॉस्पिटल्सला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की बाबा सिगरेट, बिडी, स्मोकिंग चं जे अवेअरनेस आहे कॅम्पेन करा, COPDच्या अवेअरनेसचे कॅम्पेन करा, आणि पोल्युशनमुळे बाधित जे रुग्ण आहेत त्यांचा सध्या सर्वे चालू आहे की किती प्रमाणात, त्या प्रमाणात आता ते राष्ट्रीय कार्यक्रम त्याचा अंमलबजावणी करतील. आणि पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे जे पोल्युशन कंट्रोलवर मॉनिटरिंग करतं, त्याच्याबरोबर आरोग्य यंत्रणा सुसज्ज केली जाते, आणि आवश्यकतेनुसार त्या यंत्रणेचा विकास केला जातो की सुविधा वाढवले जातात. मग ससूनमध्ये याविषयी काय वेगळं? आता ह्या आम्ही
ससूनमध्ये येणाऱ्या सगळ्या ह्या बाधित रुग्णांसाठी आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करतो, डायग्नोसिस करतो, त्यांच्या श्वसनाच्या कॅपॅसिटीज मोजतो, त्यांना त्याच्यासोबत कुठले इतर आजार आहेत ते तपासतो, ज्याला उपचार भरती करून द्यायचा आहे त्याला भरती करून उपचार देतो, ज्याला इंटेन्सिव्ह केअर लागते. आणि मला अभिमानाने सांगायला आवडेल की BJ मेडिकल कॉलेजचा जो ससून सर्वोपचार रुग्णालय आहे त्यामध्ये माझा रेस्पिरेटरी मेडिसिनमध्ये 26 खाटांची RICU आहे की जी भारतातली सगळ्यात मोठी रेस्पिरेटरी इंटेन्सिव्ह केअर आम्ही चालवतो. यामध्ये जैविक जे रुग्ण आहेत बाकी जे मल्टी ड्रग रेजिस्टंट एक्सटेंडेड ड्रग रेजिस्टंटचे केसेस आहेत त्या केसेसला सुद्धा आम्ही क्रिटिकल केअर आम्ही देतो आणि ती सुविधा आमच्यामध्ये आहे. आणि ICU मध्ये हे जे COPDचे रुग्ण आहेत जे रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये येतात त्यांना व्हेंटिलेटर लागतो, NIV लागतो, त्यांना ऑक्सिजन सपोर्ट लागतो आणि त्यांचा उपचार करण्याचं काम माझं डिपार्टमेंट, माझ्या डिपार्टमेंटचे स्टुडंट्स, डॉक्टर्स, अधिव्याख्याता, सहयोगी प्राध्यापक ही यंत्रणा पूर्ण काम करते. आमच्या नर्सेस सुद्धा त्यांना काउन्सिलिंग करतात. आमचा अजून पुढचा एक उपक्रम आहे की थुंकणे कमी करायचं आहे आपल्या लोकांचं पब्लिक प्लेसमध्ये. तो अँटी स्पिटिंग कॅम्पेन आपण करायचा विचार करतोय, तो पण आम्ही आहे. कारण काही जे आम्ही आधुनिक शहरं पाहतो ते पाहिल्यानंतर खूप हे वाटतं की हे शहर किती स्वच्छ आहेत, तिथल्या लोकांच्या किती चांगल्या हॅबिट्स आहेत, पब्लिक प्लेसमध्ये ते थुंकत नाहीत, घाण कचरा टाकत नाहीत, स्मोकिंग करत नाहीत पब्लिक प्लेसमध्ये आणि तो परिसर किती स्वच्छ आहे. तर तेवढं निसर्गाची स्वच्छता, आपल्या परिसरातल्या वर्क प्लेसची स्वच्छता, घरातली स्वच्छता महत्वाचं आहे. आणि कुठलाही धूर हा घातकच आहे, तो उदबत्तीचा आहे का सिगरेटचा आहे का धुपाच्या कांडीचा आहे, तो घातक आहे. डॉक्टर, आज आपल्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना काय संदेश द्याल? प्रदूषण आहे त्याच्याबरोबरच आपल्याला राहायचंय. प्रदूषण कमी करण्यामध्ये सहभागी व्हा, स्मोकिंगपासून मुक्त व्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे चुलीवरचं मटण, चुलीवरच्या भाकरी खायला जाऊ नका. तिथल्या कर्मचारी त्या आजाराने बाधित होतात. आपलं कुकिंग हॅबिट्स ह्या चांगल्या असल्या पाहिजेत. आपले फुफ्फुसं आरोग्यदायी कशी राहतील, स्वच्छ हवा कशी असेल, धूरमुक्त हवा कशी असेल, तर ह्याकडे आपण पाहावं. आणि लक्षणं आल्यास आरोग्य यंत्रणेकडे निश्चित जावं. आरोग्य यंत्रणा आपल्या सेवेसाठी आहेच. खरंय, निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा ही भरभरून दिलेली आहे, पण ती शुद्ध हवा तशीच टिकवणं हे आपल्या मानवाच्याच हातात आहे. आणि त्याच्यासाठी प्रत्येकानेच स्वतःहून प्रयत्न केला पाहिजे, तशा सवयी आपल्याला अंगीकारल्या पाहिजेत. डॉक्टर संजय गायकवाड, आज तुम्ही इथे आलात आणि पुणे दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये खूप छान गायडन्स दिलेला आहे आम्हाला श्वसनाचे आरोग्य याविषयी. कारण प्रदूषण खूप वाढलेलं आहे, तर हे आपण कुठेतरी रोखूया आणि असा उपक्रम आपण हाती घेऊया. प्रेक्षकांनी सुद्धा आपल्याला तसाच प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा करूया. आज तुम्ही इथे आलात त्यासाठी दूरदर्शनच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.